खानापूर तालुक्यातील पहिले ॲडव्हान्स्ड रूट कॅनॉल ट्रीटमेंट व कृत्रिम दंतरोपण म्हणजेच डेंटल इम्प्लांट सेंटर आता विट्यात सुरू झाले। येथे ॲडव्हान्स्ड रूट कॅनॉल म्हणजेच रूट कॅनॉल ट्रीटमेंट ही पूर्वीच्या पद्धतीने 3, 4 किंवा 5 सेटिंगमध्ये केली जात होती। तीच ट्रीटमेंट लॅबेमोड सारख्या ॲडव्हान्स दुर्बिणीद्वारे केवळ एकाच सेटिंगमध्ये किंवा एकाच विजिटमध्ये पूर्ण होते। त्यामुळे कमी कालावधीत जर जास्त दातांची ट्रीटमेंट असेल तर 2 ते 3 सेटिंगमध्ये ब्रिज बसवण्यासारख्या ट्रीटमेंट देखील पूर्ण होतात। तसेच या हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र कृत्रिम दंतरोपण म्हणजेच डेंटल इम्प्लांटसाठी ऑपरेशन थिएटर असणारे हे तालुक्यातील पहिलेच डेंटल हॉस्पिटल आहे। येथील सर्व ट्रीटमेंट हॉस्पिटलमधीलच तज्ज्ञ डॉक्टर्स पूर्ण करतात। डॉक्टर पृथ्वीराज देशमुख व डॉक्टर पूजा देशमुख हे रूट कॅनॉल व इम्प्लांटमधील अनुभवी व दातांमधील MDS म्हणजेच मास्टर्स ऑफ डेंटल सर्जरी ही डिग्री प्राप्त असून सर्वच अत्याधुनिक ट्रीटमेंट ह्या एकाच छताखाली केल्या जातात। चला तर मग आपल्या दातांच्या कुठल्याही समस्यांसाठी आजच भेट द्या। आमचा पत्ता डॉक्टर देशमुख सुपर स्पेशालिटी दातांचा दवाखाना व रूट कॅनॉल स्पेशालिटी सेंटर, दृष्टी हॉस्पिटल शेजारी, यशवंत नगर, विटा। हॅलो नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। विटा पोलीस स्टेशनचे उत्तम माळी व महेश देशमुख यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार विटा पोलिसांनी खानापूर रोडवरील शिलंगण मैदानावर 2 अज्ञात इसमांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी माहुली येथून चोरलेली मोटरसायकल जप्त केली। होंडा कंपनीची युनिकॉर्न माहुलीतून चोरीस गेल्याची तक्रार विटा पोलिसात दाखल झाली होती। सुशांत उत्तम सोनवणे वय 25 व शुभम किसन भिसे वय 19 दोघेही राहणार मैनी यांनी सदरची मोटरसायकल माहुलीतून चोरल्याचे कबूल केले। विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे हे अत्यंत कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळखले जातात। त्यांनी या दोघांकडे अधिक तपास केला असता त्यांनी अजून 3 मोटरसायकली चोरल्याचे कबूल केले। त्यामुळे अजून काही मोटरसायकल चोरल्या आहेत का याची चौकशी विटा पोलीस करीत आहेत। पोलीस हवालदार उत्तम माळी, विलास मोहिते, पोलीस कॉन्स्टेबल महेश देशमुख, महेश संकपाळ, अक्षय जगदाळे, अभिजित पाटील, अजय पाटील या जिगरबाज पोलिसांनी या कारवाईत भाग घेतला। पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी गुन्हा केलेल्यांना सोडणार नाही असा संदेश देत मोटरसायकल चोरट्यांना मोठा इशारा दिला आहे। पाहूयात काय म्हणाले ते। नमस्कार। सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय संदीप घुगे सर, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बाराकर मॅडम, विटा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील सर या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली विटा पोलीस हद्दीमधील चोरीस गेलेल्या मोटरसायकलबाबत कसून तपास करून सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत दिलेल्या सूचनेप्रमाणे काल रोजी विटा पोलीस हद्दीमध्ये नाकाबंदी आणि कोम्बिंग ऑपरेशनचे आयोजन करण्यात आलेले होते। सदर कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान विटा पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार हे गस्त करीत असताना त्यांना शिलंगण मैदान खानापूर रोड विटा या ठिकाणी 2 इसम विना नंबर प्लेटच्या मोटरसायकल घेऊन उभे असल्याबाबतची माहिती मिळाली। सदर अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार सदर ठिकाणी जाऊन त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता प्रथमदर्शनी त्यांनी उडवाउडची उत्तरे दिली, पण त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता सदरची मोटरसायकल ही माऊली तालुका खानापूर येथून चोरी केलेल्याबाबतची त्यांनी कबूल दिली। सदरबाबत खात्री केली असता सदर मोटरसायकलबाबत विटा पोलीस स्टेशनला गुन्हा क्रमांक 580/25 हा गुन्हा दाखल असून सदर आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडं सखोल चौकशी केली असता त्यांनी आणखी 3 मोटरसायकल चोरल्याबाबतची कबूल दिली। सदरच्या मोटरसायकल हस्तगत करण्यात आलेल्या आहेत। सदर आरोपींच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येतात का याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत। जय हिंद।